नमस्कार, न्यूज टेक मराठीमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सध्या आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आहोत आणि सभेला आता सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी सभेला सुरुवात झाल्यानंतर नगरसेवकांनी आणि अनेक सभापती आहेत त्यांनी एक मुद्दा प्रकर्षकाने मांडलेला आहे, तो म्हणजे जी फेरीवाले आहेत, शहरात वाढणारे जे काही फेरीवाले आहेत त्यांच्यावरती योग्य पद्धतीने कारवाई होत नाही। संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड यांनी उत्तर देताना संबंधित जो अधिकारी आहे विजय कदम यांची कालच उचलबांगडी बदली केलेली असल्याची माहिती जी आहे ती त्यांनी आताच नुकतीच सभागृहात दिलेली आहे। शहरात आपण बघत असाल, स्टेशन परिसर असू द्यात किंवा चौक बघत असाल किंवा बदलापूर गाव बघत असाल, या ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला बघायला मिळते। ही बाब लक्षात घेत जी काही वाढणारी वाहतूक कोंडी आहे, वारंवार विविध समस्यांना सर्वसामान्य नागरिकांना सामोरं जावं लागतंय। नगरसेवक सभापती वारंवार तक्रारी या ठिकाणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना करतात, परंतु हवी तशी कारवाई होत नाही। त्यामुळे त्यांच्या या कामकाजावरती नाराजी जी आहे ती या ठिकाणी सदस्यांनी व्यक्त केलेली आहे, म्हणजेच नगरसेवकांनी व्यक्त केलेली आहेत। आणि जर यांच्यावरती कठोर कारवाई झाली नाही तर यापुढे जी काही सभा आहे त्याला उपस्थित राहणार नाही, असा सुद्धा इशारा एकंदरीत आपण बघत असाल संभाजी शिंदे यांनी दिलेला आहे। हे सगळं ऐकून घेतल्यानंतर एक मोठा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे, तो म्हणजे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी विजय कदम यांच्यावरती बरेच आरोप या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। ज्यावेळी विजय कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी टीम आहे ती या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई करायला जाते, त्यावेळी सोयीनुसार ही कारवाई केली जाते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ही कारवाई करत असताना जे परप्रांतीय आहेत त्यांना पाठीशी घातलं जातं असा सुद्धा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। स्थानिकांवरती प्रामुख्याने कारवाई केली जाते असं सुद्धा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत कुठेतरी यामध्ये आर्थिक लगेबंदी आहेत की काय असा सुद्धा सवाल उपस्थित केला गेलेला आहे। आणि हे सगळे वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेत आता जे अतिक्रमणाचे विजय कदम आहेत त्यांची बदली दुसऱ्या डिपार्टमेंटला करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पूर्व पश्चिमला वेगळा अधिकारी नेमणार असल्याची माहिती सुद्धा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलेली आहे। आता हा जो येणारा नवीन अधिकारी आहे तो नवीन अधिकारी तरी योग्य पद्धतीनं काम करतो का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यातच आता दुसरा गौप्यस्फोट संभाजी शिंदे यांनी केलेला आहे। दुसरा गौप्यस्फोट त्यांनी केला काय तर विकास चव्हाण हा एकंदरीत अधिकारी होता ज्याची या ठिकाणी अँटी करप्शनने गुन्हा दाखल केलेला बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि काही भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले होते। काही कामानिमित्त काही टक्केवारी मागितली जाते असा सुद्धा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाला, कारवाई या ठिकाणी सुरू होती, अँटिसिपेटरी बेल त्यांनी अर्ज केला होता, ती सुद्धा त्यांना मिळाली। परंतु आता एक मोठा स्फोट त्यांनी केला, तो काय? हे जे अधिकारी आहेत विकास चव्हाण, हे या अधिकाऱ्यांचा जो मुलगा आहे त्या मुलानं प्रभाग क्रमांक 24 मध्ये महानगर गॅस पाईपलाईन खोदल्यानंतर जे रस्ते बनवण्याचं काम सुरू होतं ते काम या ठिकाणी टाकलं होतं। 10 लाखांच्या जवळपास काम असल्याची माहिती ती या ठिकाणी समोर येते। आणि लगेचच तातडीनं म्हणजे ज्या कामाला परवानगी, ज्याचं बिल काढण्यासाठी हाच अधिकारी महिने लावायचा, वारंवार फेऱ्या मारायला ठेकेदारांना लावायचा, याच अधिकाऱ्याने लगेचच बिल काढलं आणि लगेचच त्यांना देण्यात आला। आता सरकारी नियमानुसार सरकारी अधिकारी त्याचे कुटुंबीय कोणत्याही पद्धतीचं काम घेऊ शकत नाही, त्या नियमामध्ये ते या ठिकाणी बसू शकत नाही। त्यामुळे एकंदरीत आपण बघत असाल तर हा जो काही निर्णय आहे, हा जो काही गौप्यस्फोट आहे तो या ठिकाणी संभाजी शिंदे यांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे यांच्यावर गुन्हा दाखल करावा विकास चव्हाणांवरती अशी सुद्धा मागणी जी आहे ती यांनी केलेली आहे। त्यामुळे आता चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे आपण बघत असाल सभागृहामध्ये सभा सुरू असलेली पाहायला मिळते, अनेक नगरसेवक या ठिकाणी विविध मुद्दे जे आहेत ते मांडताना मान्य करतात, परंतु हा जो अकाउंटंट आहे याचा आणखी एक गैरकारभार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात सुद्धा त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।